तुमच्या लहानपणापासूनच्या रंगपंचमीच्या होळीच्या आठवणी काय? लहानपणापासूनच्या काय आमच्या आम्ही ज्या वस्तीत मी वाढलो तिथे अत्यंत लोअर मिडल क्लास म्हणू शकतो आपण असं, आणि खूप वात्रट मुलं आजूबाजूला होती. सगळ्यांच्या आठवणीत असेल तसं की बाहेर झोपणाऱ्यांचे खाट वगैरे जे लाकडी असायचे ते होळी टाकण्यापासून कपडे वाळत घातलेले. जो अत्यंत वावरून असा जो धुलीवंदन खेळायचा, मग त्याच्या डोक्यात अंडी फोडण्यापासून सगळे ज्या ज्या प्रकारचे तुम्हाला विचित्र प्रकार माहिती असतील ते सगळे करून झालेले आहेत माझे लहानपणी. अभिजित सर, तुमचं बालपण आणि म्हणजे कॉलेजचं लाईफ कुठे गेलं? मी लालबागमध्ये माझा जन्म झाला. लालबागमध्ये चाळीतमध्ये राहत होतो मी, आणि त्यावेळी प्रत्येक सण इतक्या उत्साहाने इतक्या जोमाने साजरा व्हायचा, आणि सगळ्या गिरणी कामगार चा एरिया होता तो, आणि आम्ही सगळेजण प्रत्येकाच्या घरी जाऊन गाणी म्हणायचो आणि त्यांची इज्जत काढायचो आणि त्याच्यावर पैसे मागायचो. तुम्ही तिघं एकत्र आला. आता काय होतं, विनोद प्रत्येकाला कळतोच अशातला काही भाग नाही. कळला तर तो समोरच्यावर ज्याच्यावर केलाय त्याला तो समजून घेता येतो अशातलाही काही भाग नाही. कधी विनोद अंगलट आलाय का? तुम्ही केलाय आणि समोरच्याला तो कळला नाही, तुम्ही ग्रुपनी हसलायत आणि समोरच्याला ते जिव्हारी लागले, असं कधी झालंय? समोरच्याला काय ह्याला पुण्यात आम्ही स्ट्रगलरचं शूट करत होतो. अवधूत गुप्ते वगैरे सगळे होते. हो हो हो. मी आता या चॅनलवर बोलू शकत नाही, वेगळ्या चॅनलची मालिका आहे ती, त्यात खूप भांडणं असतात, आणि ह्याला प्रचंड आवडती भांडणं बघायची, की हा बघ कसा तिच्याशी भांडला, तो बघ कसा तिला बोलला, आणि आम्हा दोघांना जाम डोक्यात जायचं. आणि आम्ही तिघं बसलो आणि ह्याचं तेच चालू आहे की ते, आणि आम्ही दोघांनी याची खूप घ्यायला सुरुवात केली. आम्ही घेतोय हे ह्याला कळायला पाहिजे होतं की हे मस्करीत बोलतायत, विनोदाने बोलतायत. चिडलं म्हणजे गायब, ते तिथून निघून गेला, तो पुण्यात गायब निघून गेला पुण्यात ना. फोन घेईना. बरं आमचं सोड, अवधूत गुप्त्याने 20-25 फोन केले. हा माणूस, बरं हा आहे कुठे, हा जगलाय मेलाय तेही कळेना, इतका गायब झाला. असा त्याला तो विनोद त्यावेळेला काय कळलंच नाही की अरे आम्ही मस्करी करतोय. मग संतोष दादा, रुसवा गेला कधी? हा खातोय जातो लवकर, पण खूप वेळा येतो. म्हणजे संध्याकाळी घरी बोलवलं दुसऱ्या दिवशी की तू जातो. बरं, तुम्ही तिघही ठाणेकर आहात. हो. आणि तुमच्यावरती असा आरोप होतो की तुम्ही ठाण्यातल्याच कलाकारांना घेऊन काम करता. हे म्हणजे असं काही मानायची गरज नाही, कारण स्ट्रगलर सालाच्या प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे कलाकार आहेत. मला अजून का नाही बोलवलं? अच्छा, असं अरे लँड कराडे हा आता फक्त सिग्नलला दिसायचा राहिलाय. हा नाटकात असतो, हा इव्हेंटला असतो, हा सिनेमात असतो, हा सिरियलला असतो, हा नॉन फिक्शन शो करतो. अजून काय राहिलंय तुझं? सोशल मीडियावर पण सगळीकडे असतोच, कविता म्हणतोच आहे. सिग्नल पण लाल, हिरवा, पिवळा आणि एअरपोर्टच्या टीव्हीवर पण दिसलं. एवढंच राहिलं. मी कुठून हे बोललो असं मला झालं. चुकलं माझं, मला माफ करा.